उच्च न्यायालय नागपूर बेंच खंडपीठ लिपिक या पदाचा आज पेपर झालेला आहे. त्यामधील काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न पाठवलेले आहे. तर ते प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे होते आणि त्याचे उत्तर काय ते संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न पाठवलेले आहेत त्याचे धन्यवाद. तर पहा, जीएस चे प्रश्न पाठवलेले आहेत. जीएस मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले होते. हा जो पेपर होता पूर्ण इंग्रजीमध्ये होता, परंतु कन्वर्ट करून आपण मराठीमध्ये प्रश्न इथं लिहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये. तर प्रश्न जीएस मध्ये अशा प्रकारचा आलता पहा, लाडकी बहीण योजनेचे उत्पन्न मर्यादा किती आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असायला हवे. सर्वात प्रचलित योजना लाडकी बहीण योजनेवर त्याने जीएस मध्ये प्रश्न विचारलेला आहे. दुसरा प्रश्न विचारला, आताचे म्हणजे सध्याचे जे राज्यपाल आहेत त्यांचं नाव दिलेलं होतं, त्यामध्ये ते अगोदरचे राज्यपाल कोणते होते, म्हणजेच माजी राज्यपाल कोणते होते असा प्रश्न त्याने विचारला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री रमेश बैस हे अगोदरचे राज्यपाल होते, जे सध्याचे राज्यपाल आहेत त्यांच्या अगोदरचे. दुसरा प्रश्न त्याच्यानंतर जीएस 1947 मध्ये नागपूर कोणत्या प्रांताची राजधानी होती. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्च करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आर्थिक प्रशासकीय विभाग किती आहेत. तर टोटल 6 आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते. तर राजस्थान. त्यानंतर पुढे पहा, महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान जिल्हा कोणता आहे. तर महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्ग हा सर्वात लहान जिल्हा आहे. आणि अजून जीएस वर महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला. जीएस हे टोटल 10 मार्काचे होते. तर भारताला ऑलिम्पिक्स मध्ये किती मेडल्स मिळाले. तर एकूण 6 मेडल्स मिळालेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला पहा, डॉक्टर बाबासाहेबांनी दीक्षाभूमीत बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली. दिवस, महिना आणि वर्ष अशा प्रकारची डेट तिथं क्लिक करायची होती. तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय घेतली होती, दीक्षा घेतली होती. अशा प्रकारचे हे प्रश्न जीएस वर आधारित विचारण्यात आलेले होते. पुढे पहा, कम्प्युटर्सवर आधारित आपल्या वेबसाईटवर मी 500 क्वेश्चन्स अपलोड केलेले होते. टेलिग्रामवर सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितले होते की अतिशय महत्त्वाचे आहे. तर त्यापैकीच 10 क्वेश्चन विचारलेले आहेत. जेवढे आपल्याला प्रश्न सेंड केले विद्यार्थ्यांनी तेवढे आपण प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. पहा, कम्प्युटरवर आधारित सर्वात लहान युनिट कोणता होता. तर सर्वात लहान युनिट्स आहे बिट्स BIT. त्याच्यानंतर सीपीयूचं फुल फॉर्म विचारलं होतं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता पहा, कोणती अशी मेमरी आहे की कम्प्युटर शटडाऊन केल्यानंतरही डाटा पुन्हा परत मिळतो. म्हणजेच अशी कोणती मेमरी आहे, कम्प्युटर आपण शटडाऊन केलं, बंद केले तरी पुन्हा चालू केल्याच्या नंतर जो आपला डाटा ॲज इट इज तसा तसा आपल्याला मिळतो. तर कोणती आहे, रॅम. पहा, त्याचं उत्तर असणार आहे रॅम ही मेमरी असेल. पुढचं पहा, लॅन म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय, लोकल एरिया नेटवर्क विचारलं होतं, लॅनचं फुल फॉर्म काय. त्यानंतर पुढे पहा, पुढे काय प्रश्न विचारला कम्प्युटरवर. टोटल 5 प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत. कोणती पिढी, कम्प्युटरची कोणती पिढी आहे जी AI मध्ये येते. म्हणजेच अशी कोणती पिढी आहे की ज्या पिढीमध्ये AI येतो, जनरेशन विचारलेली आहे. तर त्याच्यामध्ये 4, 5, 6 अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले होते. तर तुम्ही त्याचं उत्तर काय ते पाहू शकता. अशा प्रकारचे कम्प्युटर आधारित त्यांनी प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच मराठीचे प्रश्न विचारलेले आहेत. काय विचारलेत पहा, अरण्य या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही. शब्द दिले होते आणि सांगितले होते की अरण्य शब्दाचा समानार्थी नाही, ओळखा. त्याच्यानंतर संधी सोडवा, ते म्हणजे त्याचा विग्रह करा. त्याच्यामध्ये विचारलं होतं निष्कारक, याची विग्रह करायचं होतं, आपल्याला संधी करायची आहे. आणि यावेळेसचा जो पेपर आहे मित्रांनो, हार्ड कॉपी दिलेली नाही. पेपरचा स्वरूप असा होता, तिथंच तुम्हाला प्रश्न होतं आणि खाली टिक करायचं आणि ॲज इट इज देऊन टाकायचं. अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर होतं. मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत विचारलेले. त्याच्यानंतर संधीचा प्रकार ओळखा. त्याच्यानंतर काळ म्हणजेच पूर्ण काळाचे वाक्य दिले होते, ते ओळखायचे होते. आणि खालीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी वाक्य नाही. 4 असे वाक्य दिले होते, ते आपल्याला तिथं ओळखायचं होतं जे आज्ञार्थी वाक्य नाही. अशा प्रकारचे आपल्याला मराठीला प्रश्न विचारण्यात आलेले होते. आणि हे मॅथ आणि रिझनिंग काय मॅथचे आपल्याला क्वेश्चन मिळालेले आहेत. त्यामध्ये नफा तोटावर आधारित 2-3 प्रश्न, काळकाम वेग, सरळ व्याज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले होते. आता राहिला प्रश्न इंग्रजीचा. इंग्रजीमध्ये आर्टिकल्सवर आलते, क्वेश्चन टॅगवर, व्हॉइसवर, डायरेक्ट टू इनडायरेक्ट करायचं होतं, सिनोनिम्स अँड अँटोनियम्स. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह, फेमिनाईन, पिकॉकचं फेमिनाईन आलं होतं. अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते. हे सर्व प्रश्न आजच्या पेपर्स मध्ये आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्न नाहीत, कारण जेवढे आपल्याला प्रश्न विद्यार्थ्यांनी पाठवले तेवढेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. आणि अजून व्यतिरिक्त तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 95 79 81 13 72. अशा प्रकारचे हे जो व्हॉट्सअप नंबर, या व्हॉट्सअपवर तुम्ही आज जर विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल तर क्वेश्चन तुम्हाला आठवत असतील तर लिहून तुम्ही या नंबरवर पाठवू शकता. तर अशा प्रकारचे माहिती या व्हिडिओमध्ये होती. आणि आता सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन्स म्हणजे मित्रांनो, आता तर तुम्ही हा पेपर्स दिलेला आहे, परंतु फक्त पेपर्स देऊन आता तुम्हाला शांत बसायचं नाही, कारण इथून पुढची सर्वात मोठी प्रोसेस तुमची आहे टायपिंग. तर मित्रांनो, आजपासूनच टायपिंगला तुम्ही तयारी करा टायपिंगची, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण होणार नाही. कारण हायकोर्टाची टायपिंग ही सर्वात टायपिंगपेक्षा हार्ड टायपिंग असते, कारण यामध्ये बॅकपेजचा यूज नसतो. आणि बॅकपेज यूज जर केला तर तुम्हाला 0 मार्क मिळतात. त्याच्यामुळे सर्वात हार्ड टायपिंग असते. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारची तयारी करायची आहे. आणि टायपिंगची तयारी जर करायची असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असो वा
हायकोर्ट असो, कोणत्याही कोर्ट म्हणजे न्यायालयीन भरतीची तुम्हाला टायपिंगची तयारी करायची असेल तर त्याचा डाटा मित्रांनो, त्याचे पॅसेज, प्रॅक्टिस पॅसेज आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पॅसेज डाउनलोड करू शकता. तसेच मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला फायदा होईल. आज आपण वेबिनार ठेवलेला आहे, टायपिंग संदर्भामध्ये वेबिनार आहे. तो वेबिनार तुम्ही जॉईन करा, कारण लास्ट डेट आहे. आज सायंकाळी आपला वेबिनार होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने तुम्ही जॉईन व्हा. त्यामध्ये सर्व टायपिंग्सबद्दल तुमच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त माहिती शेअर करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब